मम्मी नमुली आई बसून बसून वर्षाने आली CST ला. खूप दिवसांनी म्हणजे आठवत पण नाही कधी आले. मला आपण फिरायला आलेलो मागे मी मेघा तू तेव्हा कुठे आलेलो इथे फिरायला आलेलो CST BST ला फोटो काढलेला आहे घेऊन असेल तेव्हा. बहुतेक मला आठवत पण नाही. त्याचा एक फोटो आहे आपल्याकडे चौघांचा. आपण ये डबल डेकर ह्याच्यामध्ये पण आले आहे मुंबई दर्शन मध्ये. IAC मस्त भेटली त्याच्यामुळे CSMT स्टेशनपासून अगदी बाहेर पडल्यावरती 1 मिनिटाच्या अंतरावरती हा डेपो आहे बाहेर. तिथून ही बस पकडली. AC डबल डेकर बस आहे. 6 रुपये तिकीट आहे YCS सेंटरसाठी. तिथून चर्चगेट मरीन ड्राईव्हला सुद्धा ही बस जाते पुढे. तर ही खूप अफोर्डेबल बस आहे टॅक्सी करण्यापेक्षा. टॅक्सीला 150 रुपये सांगितले होते. तर तुम्ही देखील असा प्रवास करू शकता. आत्ता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत म्हणजे सुट्ट्यांचे. तर तुम्ही तुमच्या मुलांना देखील घेऊन येऊ शकता. एक डबल डेकर बसची मज्जा पण दाखवू शकता आणि सगळं छान बघायला मिळेल. आणि मरीन ड्राईव्ह सुरू झाला आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. बसमध्ये बसून मी आनंद घेते. आपण ज्या कामासाठी आलो आहे ते कामामध्ये करूया आणि मग भेटतो तुम्हाला आम्ही. तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमासाठी आमंत्रण आलं होतं. तर मी इथे आली आहे आणि कार्यक्रम सुरू आहे. तेलंगणाचे राज्यपाल आले आहेत. तर आता आपण कोणाला भेटलो मम्मी? दीपाली सय्यदला भेटलो. पण मला फोटो काढायला खूप लाज वाटली. मम्मी मला ओरडते फोटो का नाही काढला. अरे मस्त एकदम इतकं पुढ्यात छान दिसते मी ना. आवडी एज झालंय पण तिचं बोलायला पण खूप छान आहे. स्वीट आहे खूप. आणि तिला पण आज पुरस्कार भेटला आहे. आणि आता मी चला मम्मीला घेऊन जाते कुठेतरी फिरायला मंदिरा. यशवंतराव चव्हाण सेंटरपासून मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी पुन्हा 138 नंबरची बसची वाट बघतोय. पुन्हा एकदा 6 रुपये तिकीट असणार आहे आणि ती मरीन ड्राईव्हला सोडते. जसं आता मरीन ड्राईव्ह येते. फायनली आई आलेली आहे मरीन ड्राईव्ह वरती आणि सनसेट व्हायला आता सुरुवात झाली आहे. इकडे सनसेट आता होणार आहे. काय आता होणार टाइम वर आलोय. भरपूर आहे. मी आलेली आहे मरीन ड्राईव्ह वरती खूप वर्षांनी. सनसेट आणि स्नेहा सोबतच. आता मी येणार आहे. मला समजलंय कसं यायचं आहे ते. अँड असं काही नाही कोण सोबतच पाहिजे नाही का. एकटा पण येऊन एन्जॉय करू शकतो. आज मी माझ्या मम्मीला घेऊन आली आहे. सनसेट व्हायची वेळ आली. काही स्वप्न आपण बघतो पण ती अनपेक्षितरित्या पूर्ण होतात आणि तसं झालंय. सनसेट आणि पार्टी करतोय ना मम्मी. मज्जा. ऑडिटोरियम मध्ये दिलं ना त्यात इथे येऊन खातोय आम्ही. यशवंत विद्यापीठ मध्ये प्रोग्राम होता ना तिथे आम्ही आलो होतो. तर इथे आई आणि मी आनंद घेतोय मरीन ड्राईव्हचा, समुद्राचा. आणि कॅप्चर केलंय. समोर दिसतंय सगळं. मम्मी तू मला सांग पप्पानी तुला असं कधी आणलंय का मरीन ड्राईव्हवर? हा तूच होती ना एकदा तेव्हा आणलं. अरे पण आम्ही नसताना. नाही एकटं असं कधी नाही आलोय. काय मी घेऊन आली पोरगी घेऊन आली. मला वाटतं मागे एकदा आले तेव्हा तू होतीस. अफेअर सुरू असताना तेव्हा. नाही कधीच नाही. तेव्हा काय एवढं काय हे नव्हतं. लागेल. मी कधी आलीच नाही. 1-2दा आली असते पण पावसाच्या वेळी आली. पूर्ण फिरव.
तिकडे ते मोठावाला टेंट आहे, हे मला वाटतं आता बरं आहे काय डोंट नो. ड्राईव्हला बाय बाय करून आता आम्ही चाललो आहे. हे आझाद मैदान नाहीये. गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडियाला आणि मला वाटतं काम सुरू आहे ना, काम सुरू आहे गेट ऑफ इंडियाचं रिनोव्हेशन. आणि जिथं धक्क्याला लागेल बोट इल्लेली असा खैसून इल्ली म्हाका माहित नाही, पण सगळी उतरतात आता. अगली 30 का एक 50 का दो. हॉटेल ताज संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही बघताय, किती छान लाइटिंग दिसते ना. ते हे चालू आहे ना व्हॉइस, हे ऑल टाइम चालू असतं. पण आता हे काम चालू असल्यामुळे अर्धवट दिसतंय ते. हे पब्लिक अलंकृत हुए छत्रपति की उपाधि से चारों दिशा. इंडियावरून बाहेर आलोय आणि आता आम्ही थोडंसं आलो आहे कुलाबा कॉजवे फिरायला. एक 5-10 मिनटं बघूया काय मिळतं आहे का आपल्याला. तर हे 1 पीस घेतले आहेत मी 500ला 1, असे 2 ऑरेंज आणि रेड कलरचा. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याचा ॲड्रेस पण तुम्हाला मी देते इन केस तुम्हाला आवडले असतील. सामने ये स्टॉल है 1 पीस का, बहुत अच्छे अच्छे 1 पीस है अंकल के पास. अंकल इसमें से ही मैंने अभी 2 1 पीस लिए अंकल से. कौन सा एड्रेस बताओ ना वापस. सामने क्या है? सामने बैंक ऑफ बरोडा. बैंक ऑफ बरोडा के सामने. येस. शॉर्ट मिडी लॉंगमध्ये आणि छान छान असे 1 पीस मिळतील, तुम्हाला नक्की आवडतील. तर जिथे 1 पीस घेतला त्याच्या समोरच बस स्टॉप आहे बेस्टच्या. 138 पकडली आणि रिओपोल्ट कॅफे पण समोरच होता तिथे. गरमी प्रचंड होती सो आई enjoy कर. मँगोचा मँगो ज्यूस. ज्यूस. तू पी मस्त मजा कर. सो आजचा दिवस बेबीज डे आउट म्हणजे मम्मीज डे आउट होता खरं तर. आणि मम्मी बरोबर मज्जा केलेली आहे. आता हे CST स्टेशनला आणि आता आम्ही घरी जायच्या मार्गावरला. मम्मी कसं वाटलं तुला आज? आता दमली आहे खरं तर. दमली बाबा ती तरी मी आता दमली. तरी देवाच्या कृपेने मला पटापट बस मिळत गेल्या. AC बस. फक्त 2 वेळा आपल्याला टॅक्सी करायला लागली. आता दमली. आता आलोय CSTला पुन्हा. आणि चला आजच्या चांगलं वाटलं, जरा वेगळं वाटलं. मम्मीला कंटाळा आला होता घरी आला होता ना घरात राहून. So- मम्मीला मी बोलली की मी येते. मम्मीच डे आउट झालंय आता. आणि आता ठाणा ट्रेन येते VT स्टेशनला बघतोय. वाट बघतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.